दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजा करून केलेली आहे. तर आज 90% घरांमध्ये आंबील बनवली जाते. तर त्यासाठीच मी इथं संध्याकाळीच दही फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेलं आहे. तर आता आपण ह्याचं ताक बनवूया. चला मग. तर ताक आम्ही रवीनेच बनवतो, मिक्सरवरती बनवत नाही. कारण रवीने छान अशी चव येते. म्हणजे सासूबाई ताक बनवतात. चला मग सासूबाईंनी दाखवते ताक बनवलेलं. तर बघा ताक करायला चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने आत्या ताक बनवत आहेत. तर आमचं बहिरोबा कुलदैवत आहे. तर आज आंबील असते देवांना. तर पुढे बघाच काय काय असते ते आज. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उन्हाळा असल्यामुळे लगेच ताक होतं. बघा वरती लगेच लोणी यायला चालू झालेलं आहे. तर बघा ताक करून झालेलं आहे. अगदी 5 मिनिटात ताक आपलं तयार झालेलं आहे. तर बघा आपल्या दारातच पुदिन्याचं झाड आहे, कढीपत्ता आहे. थोडासा पुदिना घेऊ. तर आंबीलसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्वारीचं पीठ शिजवून घ्यायचं असतं. तर बघा मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण आंबील बनवायला घेऊ. तर मी इथं अर्धा चमचा जिरे घेतलेत, पुदिना घेतला आणि कोथिंबीर आणि लसूण, आपलं तयार झालेलं ताक. आता हे ज्वारीचं पीठ जे आहे त्यात आपल्याला शिजवून घ्यायचं असतं. बघा किती पाणी टाकू ते आत्या, मला माहीत नाही, मी आत्याने विचारते. इथं बसल्यात. बघा किती असतं. चला मग आपण पीठ शिजवून घेऊ. तर आपलं पीठ शिजत आहे तोपर्यंत मी मिक्सरवरती वाटण काढून घेते. आत्या किती वेळ लागलो पीठ शिजायला? 5 मिनिटात. मला 5 मिनिटसुद्धा लागलेले नाहीत. अगदी 2 मिनिटात पीठ शिजलेलं आहे. तर पीठ आपल्याला पूर्णपणे एकदम थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण थंड. तोपर्यंत मी पूर्ण वाटण मिक्सरवरती वाटून घेते. असं वाटण झालेलं आहे. हे थोडंसं पाणी टाकते, अजून चांगली पेस्ट बनवून घेते बारीक. आपण तयारी करू आता. तरी बहिरोबाहून आणलेला प्रसाद आहे. गुलाल खोबरा, आणि हा प्रसाद. प्रसाद काढलेला आहे मी. तर आता आपण गुलाल वाटीत काढून घेऊ. देवासमोर अशी रास घालायची असते. ती काय असते? हा, बहिरोबाहून आणलेला गुलाल जो आहे ते असे पातेल्याला रेषा मारून घ्यायच्या. आमच्याकडे तर अशी पद्धत आहे. नंतर ह्या पातेल्यामध्ये आपण बनवलेली आंबील ठेवायची देवांसमोर.
अमावस्या 5:30पर्यंतच आहे, तर अमावस्याच्या अगोदर हे करून घ्यायचं आहे पूर्ण. तर आपण वाटण वाटलेल्या ताकामध्ये टाकून घेऊ. आणि ते आपण ज्वारीचं पीठ शिजवलेलं आहे, ते तेवढं सुद्धा लागत नाही म्हणतात. त्यातले 1 ते 2 चमचे. जास्त आवडत नाही आता कुणाला. पहिले जास्त पीठ होती. किती लागत होतं आत्या पहिलं? पहिले भरपूर लागत होतं. एक माठ एवढं? अर्धी कळशी, 1 कळशी लहान, सगळ्यांना बोलवत होती. आता ही तर कोणाला आवडते नाही, त्यामुळे देवापुरतं करायचं. घरची पिली तर द्यायची. पाणी लागेल का अजून? घेऊ का थोडं पाणी? सोडून टाकायला. तर मी कधी ट्राय केलेलं नाही आंबील, आत्याच बनवत असतात, म्हणून आजची रेसिपी आत्यांची आहे. तर मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलंय. चवीपुरती साखर. हलवून घ्यायचंय. तुम्ही पण करून बघा, घेऊन बघा. नाही चांगलं असते थंड. पण देवांना दाखवू. बघा आमच्या घरी अशी पद्धत असते. तर जिथं आपण रास मांडलेली आहे त्या राशीवरती पातेलं ठेवायचं आहे. नैवेद्य समर्पण, हा प्रसाद. आपलं पहिलं असंच करत होतं, आता आपला पुढे. तर उदबत्ती ओळून घेऊन नारळ फोडून 5:30पर्यंत आहे. काल चालू झाली. सोनारी कंडारीचं, बहिरोबाचं चांगले, देवाच्या रथाचं, देवाच्या रथाचं देवा- चांगले, देवाच्या घोड्याचं. देवाच्या घोड्याचं चांगले. तिथं कपडा घ्या, नारळ फोडा. आम्हाला येतो. त्याला बोलवले आणि आले. की चांगलं झालं पण आहोत मला. आताच आम्ही म्हटलं की गावाकडून कोणी येतंय, कुणाला आवडत आहे नाही, म्हणून कुणाला बोलवा आणि कुणाला काय करावं. म्हणलं जायचं तिथं. मुलगा मिटिंगला गेलेला 2-4 दिवस. आमच्यात असं येणे बी जाऊन येतात तो जायचंय आम्हाला बी. येत येत महादेव करून खंडोबा करूनच येतात गाडी घरची. थोडं थोडं द्यायला. कोण आम्ही दोघी जणीच घेतात. तुम्हाला द्यायची का? मामा घेतला ग्लास पेले तर पेले. तुम्हाला आम्ही देऊ का थोडी? त्यांना थोडी दे, आवडते. मामा कमी करू का? मला सर कमीच कर. त्या दोघीला देते नाही. मला सुद्धा नाही दिली. नाही. तर बघा नारळ पावलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस साजरा केलेला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.